सजना है मुझे सजना के लिए. हिजा आणि तू इथं तुला कसं माहिती आम्ही इथं आहे ते. तू पाताळात जरी गेलीस ना तरी तुला मी शोधून काढेल तिथून. मला तर वाटलं लग्नानंतर तू सगळी पिचकटली असेल, पण तू लग्नानंतर पण तुझं फिगर अजून जसाला तसंच आहे. बघ थकलो या बापरे. आय आय आई देवा. गावातून यायला हा टाईम झाला, पक्का टाईम झाला यायला, पक्का गाम गर्दी झालं यायला. चला तर सुनबाई काय करते पाहतो ना आवाज देऊन. सुनबाई 2 मिनिटं. मामांची आली 2 मिनिटं. तुझ्या सासऱ्याला बी काही काम नाही आहे. ओ सुनबाई. काम करायचं टायमालाच. सुनबाई झोपली काय ना. चला जाऊन तरी पाहतो कडी वाजून. सुनबाई सुनबाई. टायमावर आले. तुझं तर ना काही पण आपलं पटकन मी मामांजी आले ना तर काही खरं नाही. झोपली काय ना. काय झोप लागली यांना. मामांजी काय का सुनबाई, तुला किती आवाज दिले मी. हां काय करत होते घरात. मी घरात काम करत होते मामांजी. काय दरवाजा लाव. ती आहे की मांजर आपली लयच भांडे उलता पालता करत होती, मग मी दार लावून करत होते. हां का. मग तुझे एक केस वीस करलेले हे असं बरं वाटत आहे का. मामांजी बघा ना जाळ्या किती झाल्या त्या, मग ते जाळ्या काढत होते, मग जाळ्या वेळा पडल्या सगळं. जर कोणी आलं तर आपल्याला तुला नाव नाही ठेवणार का. हां सांग बरं. थोडंसं व्यवस्थित राहायचं. हां दरवाजा उघडा ठेवून काम करायचं. हां ते तू मला तर माणसाचा आवाज येत होता. मामांजी मी ह्यांचा कॉल आलता. यांचा कॉल आलता का. पण असं चांगलं नाही वाटत ना. तो असं मेकअप फेकअप तोले केस कसे पाय बरं. हां मामांजी आता घरात काम करताना होते की हो, तुम्ही बी कसं बोलता. पण मी आता दमून थांबून आलो. किती आवाज दिले तुला मी. हां बरं मामांजी पाणी आणून तुम्हाला मी. हां पाणी आण मला 1 ग्लास. बडू नको. मामांजी गेले नाही अजून, मी त्यांना बाहेरच्या बाहेर कटवते, मग तू जायचं बस लवकर का. आलेच मी. स्वयंपाक पाणी आवरला का तुझा. नाही मामांजी घेते की मी आवरून. तुम्ही ते मालकाने सांगितलं ते गुराढोरांचं चारा बिरा बघून तेवढं करून घ्या तुम्ही. बरं मी करून घेतो ते. तू स्वयंपाक घे करून. हां मला लई मामांजी. भूक लागली. हां हां मी बी घेते आवरून, पण तुम्ही बी आवरून घ्या तेवढं जाऊन. बरं चल मग मी जातो. मग मी घेतो जनावरांचा चारा पाणी करून. हां तू स्वयंपाक करून घे लवकर. बरं जाओ तुम्ही करून घ्या, मी आवरून घेते लगेच. बरं चल. गेले मामांजी गेले, तू जा आता पटकन. गेले? हां गेले जा. अरे सरकी निर्लज्ज जा ना, जा की आता तू. आता जाईल मी, पण रात्री 12च्या नंतर परत येईल. म्हाताऱ्याला बाहेर झोपायला लावा. बरं तू आता जा. ठीक आहे. चल. मारी माझ्या रानात कोण काय करते. जाऊ द्या, कोणतर गरीब वैरण काढी न्यायला आला असेल, एवढं काय लक्ष द्यायचं. चांदणी कुठं गेली.
म्हाताऱ्याच्या चपल्या बी इथं दिसत नाहीत. दार बी उघडाय. 100% चांदणी एकटीच घरात आहे. चला बघू काय होतंय का. दौलतराव, तुमच्या घोड्याला जरा लगाम घाला. माहित आहे ना मागच्या वेळेस काय झालं. दगड डोक्यात बसला होता. आता खरोखर डोक्यात दगड बसल. आवरा जरा. सॉरी सॉरी मालक तुम्ही. सॉरी सॉरी काय असू दे. नाहीतर तू माझ्या बायको सारखीच आहे की. काय अगं काम झालं का नाही आणि सकाळची अशी नाव झाली की बायको अशीच केस माझ्या तोंडावर उडवती ग. म्हणून म्हणलं तसं. बरं बरं तुम्ही बसा बाहेर जाऊन मी आवरते. बाहेर कशाला. असू दे की त्याला काय होतंय बदल. असं कसं बोलताय मालक. हे बघ चांदणी, ही असं माझ्याकडे काहीतरी होतं. त्याच्यामुळं मी आता ठरवलंय बघ इथनं पुढं कुठली वाईट समोर आली का नाही तिच्याकडे बघायचंच नाही. बरं बरं ठरवलं म्हणजे हा? बरं बरं तुम्ही बसा बाहेर जाऊन मी येते आवरून. हा असं करू का. बरं ठीक आहे आवर मग. हा हाय बाहेर बस तुम्ही. हा राम राम. राम राम. बसा की तुमचीच वाट बघत होतो. हो का. गेलता कुठे. हे जनावर चारा पाणी करीत होतो ना. हा जनावराला चारा पारी केलाच पाहिजे. हो हो बाकी बरं आहे ना. हो एकदम मजेत. हम्म. तुमचं बरं आहे ना. तुमच्या आशीर्वादानं बरंच चाललंय म्हणायचं. हो हा आणि आमचं नशीब तुमचं पाय आमच्या का रानाला लागलं ती. हा हा मग आता काय करते आता आमच्या काय तिकडे कामं कमी होते. हा म्हटलं चला आता आमच्या पोराला काम निघालं. त्याची आई आजारी पडली. हा पण ही पटलं नाही बरं का पाहुणं आपल्याला. काय हो. हे असं आमन धक्क्या जाणं ना आपल्याला पटलंच नाही. राव माझ्या काळजाचा माणूस आहे राजू. हा नाही काय झालं माहिती आहे का त्याची जबाबदारी सगळी कुटुंबाची त्याच्यावरती आहे ना हो. ह्या बघा त्याची माय काय आणि माझी माय काय एकच आहे ना. पण सांग ना एक फोन तर करायचा मला की बाबा निघालो तिकडं अशाची अडचण आली 4 पैसे घेऊन जायचं माझ्याकडनं. यात आता चांदणीला बी काही कळत नसल्यावर तिचं बी काम होतं का नाही सांगायचं. हा नाही सांगायला पाहिजे ना सांगायला मग पाहिजे. ही आपल्याला असलं आवडत नाही बघा. बरोबर. बरं शेती कशी वाटली आपली. शेती एकदम भारी बघ तुमची. हा हो सोन्यावानी आहे का नाही शेती. सोन्यावानी हो. जपवणूक सांभाळ करणं आपल्या रक्तातच आहे हो. एखादी कुठली गोष्ट आपल्याकडं आली की तिला सांभाळणं जशी शेती सांभाळली तशी लहान पोरावानी सांभाळावं लागत. हा तसं राजूला सांभाळ तुम्ही. हो हो बरोबर. पण पाहुणं काय म्हणा बरं का ह्या वेळेस आपण ठरवलं ह्या वर्षी उत्पन्न इतकं जोरदार काढायचं ना बस दिलंच पडायचं नाही कष्टाला. तुम्ही ना मालक एक बा हां टेन्शनच घेऊ नका. राजू नाही ना हां तर राजू बदली मी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला उत्पन्न नाही यावर्षी ना मी भरपूर काढून देतो. पाहुणं तुम्ही शब्द दिला ना आणि तुमचा पूर्ण विश्वास आहे. हो हो आणि तुमच्याकडे बघितलं का नाही कामाचा माणूस वाटताय हो. हो ते कामाचं आहे हो. आता काय सांगा कष्ट कर. चाय आणू काय. हा आण ना. चांदणी माझ्या बी नावचा 1 कप ठेव. अहो ठेवेल ना. आता मलाच एकट्याला मी एकटा कसं काय पिणार. तुम्हाला पण आणेल ना चहा. बरं का पाहुणं हा बोला. तुमच्या सुनबाईच्या हाताला चव असली आहे म्हणता का नाही. मागच्या बारीला तिच्या हातचा चहा पिलो होतो. हो का. घरचा चहा पिऊ वाटतोय वय. हा मस्त बायको तुला घटमुट दुधाचा चहा देते पण चव कुठे आहे तुमच्या सुनबाईच्या हातासारखी. नाही नाही काय माहिती आहे का मालक आमची चहा पत्ती इतकी भारी आहे ना नाशिकची. ह्या बघा हं. नुसत्या चहापत्तीला बी चव असून उपयोग नाही हो. हाताला बी एक गोडवा पाहिजे ना.
ती गोडवा तुमच्या सुनबाईच्या हातात हो आहे. हो तुम्ही मात्र ते बरोबर मालक हो गोडवा लई वारी आमचं अरे सुनबाई. आलीच बघा. अहो घ्या की. हा घेतो की. बरं मामांची मी काय म्हणते, का ते खाल्ल्या रानात जाऊन जरा मी जळण घेऊन येते. हां तुम्हाला जेवायला देऊ का नंतर जेवता? नाही मग तू ते घेऊन ये ना नंतरच जेवू आपण जेवण करू आपण बरं बरं ठीक आहे, मी जाते मग. आणि तुम्ही दरवाजा उघडं ठेवू नका, ती मांजर दूध पिऊन जाते. हो का दूध गॅस तो ठेवले का हां गॅसवरच आहे. बरं बरं मी दरवाजा लावून घेतो जाय तू हां बरं बरं मी जाऊन येऊ का मग? हो ये जाऊन बरं. हं? चांदणी अगं कप घेऊन जा. तिला आहे ना काम म्हणलं का दमच निघत नाही हा, तिला हा, आता चहा दिला का नाही तिला लगेच कामाला चालली होती लगेच निघून. आळस नावाचा कसला प्रकार नाहीच हो तुमच्या. नाही नाही थांबतच नाही हा हा नाही सेम राजूला जी सवय ना कष्टाची तुमच्या बस सुनबाईला. बस कसे बोलले माझ्या पोराला ही अशी भारी बायको भेटली का बस काही मापच नाही नाही कसं आहे हं. आपण बी लक्ष देणं गरजेचं आहे. हो काय नाही बरोबर बरं पाहुण्या हा जरा येऊ का रानात चक्कर मार. राहणार आता हा हा या काय आहे, खालच्या बांधाला कॉक सोडलाय पाणी सोडले हा हा मग ती कॉक तसाच चालू राहिला म्हणजे उगं पानं वायपट जायला नको ना. मग तुमच्या हाताने बंद करता का हा मी हे बघा मालक यानं लक्ष द्यावंच लागतं ना. हा तुम्ही काहीच काळजी करू नका मालक हा तुम्हाला यावर्षी ना उत्पन्न असं भरघोस काढून देतो मी हो बस बस अगदी आपल्या मनातली गोष्ट हो. बोलला बघा. बरं करा आराम तुम्ही. हा? तुम्ही नाही फेरफटका मारला ना तरी काही काळजी करायचं काम नाही 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 कसं लक्ष दिल्याशिवाय बी नाही ना. हो चला आलो मग हा. हो या या या, हो हा काय लागलं सवरलं मागायचं बरं का. हो हो चालेल चालेल. ओके. पेस्ट एकदम माझ्या मनासारखं झालं. पाखरू चांगलं मोकळ्या मैदानात घालले. आता जरा ही जी गंमतच करतो. मालक काय करताय? सोडा की. सोडायसाठी धरलंय वगैरे चालले. कुणी बघल ना मालक सारखं की. अगोदे लिहायचं. अहो मालक सोडा ना, सोडा की. काय करताय असं? चालणे अगं सकाळपासून माझं काय व्हायला लागलंय माझी मलाच कळना बघ. अशी कुठली बाई दिसली की मला त्याच्यात बायकोच दिसायला लागली ग. काय आज झालंय माझी मलाच कळना बघ. मालक असं कसं बोलताय तुम्ही? काय होतंय नेमकं तुम्हाला? असं काय करताय? बरं का चांदणी आज ना माझी मला भानच राही नाही ग. म्हणजे सकाळी कशी तुझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती केस नाही का पाणी माझ्या तोंडावर उडलं तशी चूक माझ्याकडनं झाली असं समज. पण सॉरी बरं का चांदणी खरंच सॉरी. बरं बरं मालक आता तुम्ही सॉरी तर बोललाय ना. हा. बरं ठीक आहे. आणि मालक तुम्ही इथं कशाला आलाय? अगं ते वरच्या भावावर चक्कर मारायला आलतो म्हटलं चला खाली बी जाऊन यावं.
बरं ते जाऊ दे. ते काय एवढं महत्वाचं आहे का मालक तुम्ही कशाला आला आणि काय आला? बरं चालणे, नवरा कधी येणार आहे तुझा? मालक म्हणले 2-3 दिवसात येतो म्हणून, पण काय माहिती कधी परत येत आता. हो का, मला तर बेरात्रीच्या लय भ्या वाटतंय बघा. काय तुला भ्या वाटतंय? हम्म. काय चालणे एवढं भ्यायचंय? हा, मी असताना काय? अगं म्हणजे तुझ्या सोबतीला तुझा सासरा आणि मी असताना एवढं कशाला भ्यायचंय? हा हा, असं. बरं तसं जर काय वाटत असलं चालणे तर रातच्याला मला बोलव झोपायला. काय? म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं, निसंकोचपणे कसलीही काळजी न करता कसलाही डाऊट न घेता मला बोलवायचं. म्हणजे बाहेरच्या अंगाला आणि मी आणि तुझा सासरा झोपल ना, तर म्हणजे तू आरामशीर झोपशील ना येडे, असं म्हणतोय मी. होय. हा मी तर काहीतरी वेगळंच समजले बघा. तर तुझा गंमत कुठं बी करायचा स्वभाव जात नाही बघ. मला मग तुम्ही पूर्ण बोलत जावा की. बर बर असू दे. हा. काय द्यायचं नाही. हा काय? मला एवढं उचलू लावा की मला जळ. होय उचलून द्यायचं होय. बर कुराड राहिली कुराड. हा, हा हा घे धर. मला उचला की, कुठे हो. ध्यान आहे तुमचं? आता कुठं ध्यान असणार आहे, काळजी तुझी तुझी धर धर बर. हा उचला की मला. एवढं वजन घेत असतात होय ग. सावकाश सावकाश, अगं चुंबळ आणावी चालणी. हा सावकाश मालक. सावकाश. हा अगं जरा वर हात लाव इथं. हा हा बेस्ट. सावकाश जा. हा बरं मालक हा, येऊ हा. का? हा ये ये, ह्या अंगात जा पलीकडे. बरोबर जा. हा येते मालक. हा. हा हा. मारी काय बी करून ना हिच्या आधी मला घरी पोचलं पाहिजे. आईला मांजरावानी आडवा येऊन बसलेलाच आहे. त्या गाबड्याला बी काम नाही. एवढा मोठा चांगला बहादर माणूस असताना असली बिनकामाची सिक्युरिटी कशाला ठेवली होती त्यानं? सुनबाई केव्हाची गेली सरपण आणायला, अजून काय आहे ना काय ना, मला भूक लागली. पाहुणं पाहुणं खाऊ मालक. कमाल झाली गाड्या तुमची. काय इथं बसलाय होय तुम्ही? मग काय करू आता? तिकडे उसाला पाणी द्यायला सांगितलं होतं, तिथं गेलो म्हणलं तिथं आज चाल. काय झालं मालक, 1 तास झाला त्याची लाईट गेली. काय झालं? लाईट गेली लाईट. 1 तास झालं? हा डिपो काहीतरी प्रॉब्लेम आहे. होय आज बुधवार आहे ना? नाही आज गुरुवार आहे. गुरुवार तरी म्हणलं बाहेर मग काय ना काय कुठं ना त्या लाईटीचा काढतात. मागच्या गुरुवारी अशीच गेली ती लाईट. हे बघा आधी तुमची सुनबाई. हा हा आली. बरं का पाहुणं, हा. 1000 वेळा तुमच्या सुनबाईला सांगितलं मी की बाई असं उन्हातानाचं सरपणाला जात जाऊ नको. आपल्या वाड्यावर मरणाचं सरपण सोडून ठेवलेलं आहे. तिथनं आण म्हणलं ऐकतच नाही. एकदा तर म्हणलं बाई तुला गॅस घेऊन देऊ का? नको नको मालक, एक भारा आणला तर 8 रुपये जातो आम्हाला. बघा ह्याला म्हणायचं स्वाभिमान. इतका स्वाभिमान तुमच्या सुनेकडे आहे ना, तोच आपल्याला लय आवडतो. काय माहिती आहे का मालक, काय? आमच्या सोनाचा असा स्वभाव आहे, कोणाचंच काही घेत नाही. पहिल्यापासून सवय आहे. होय ना? हो हा. कोणा काय असं म्हणते ना ते चिमुटभर पीठ मागत नाही. होय ना? हो बरं मामांजी, मी काय म्हणते, चला की तुम्हाला जेवायला वाढते मी. हो चला, मला नाही भूक लागली, मी तुझीच वाट बघत होतो. चला सुनबाई. चला, हात बीत धुवून घ्या, मी जेवायला वाढते. चला. चला पाहुणे. मालक हा जेवण करू ना. नाही आता घ्या की बसा तुम्ही, जातो घरी मी आपलं. हो आज काय करता मालक, खा गरिबाचे 2 घास. बायको बी वाट बघत असेल हो. 2 फोन झालं सकाळपासून. पण आता दुपार झाली, दुपार येडे जेवा गरिबाचे, संध्याकाळी घरी जेवा बायको बरोबर. चला मला का एवढं म्हणता तर करून घ्या तुम्ही, 2 घास खाऊन होय घ्या. का? चला. आता हा एवढा आग्रह करताय पाहुणं म्हणल्यावर ठेवावंच लागेल. हा चला. चल तू कर ताट करतो. हो हो या. बेस्ट एकदम शिकवण तुमची. हो त्याला म्हणतात संस्कार. संस्कार. हो. चला. चला हात धुवून घेऊ. चला हो हो चल. हो.
थोडीच वाढा भाजी. पोटभर जाव मालक. एक तर गरीबाच्या घरी तुम्ही आज जेव राहिले. आहे की नाही? पाहुणा असं काय बोलता ना तुम्ही, हो. माणसानं लाजावंच बघा. खाऊन बघा आमच्या सोनबाईच्या आजची भाजी. हो. हा, चला. नुसतं गुदगुल्याच होतील तुम्हाला. होय ना? खात राहा. कांदा बिंदा घेता का? वाह, क्या बात आहे पाहुणं. काय राव चव म्हणायचं काय या कालवणाला. राव ह्या कालवण भाकरी पुढं ना पंचपक्वान बी फिकं पडतंय का नाही बघा. नाही आम्ही खातीच नाही. अहो मालक, हा त्यात शेंगदाण्याचं कूट सुद्धा नाही टाकलं, होय. नुसतं लसणाची फोडणी दिल्या बघा. अगं चांदणी, कालवणाला किती शेंगदाणे, किती मसाला आणि किती तूप वापरले ह्याच्यावर काय नसतं ग. कालवान किती प्रेमानं आणि किती मनापासून बनवले ह्याला महत्व असतं ग. काय पाहुणा, बरोबर बोलतोय ना मी? नाही बरोबर मालक. जा जा. हां हां, घ्या घ्या. काय वाट सोनबाई त्यांना हो. मालकाला. होय चांदणे, मी काय म्हणतोय, हा मालक. अशी तुझी सख्खी मावशी किंवा चुलत बहीण आहे का ग तुझ्याकडे? नाही हो मालक का? असं पाहुण्या रावळ्यात किंवा भाऊकीत एखादी तुझ्यासारखी सुगरण अशी पोरगी आहे का? लगेच करून घेतली असती बघा इथं. म्हणजे कोणला? अहो माझ्या पोराला बायको म्हणून म्हणतोय हो. काय माहिती मालक, काय आमच्या काय भावकीमध्ये पुरी बर 2-4 आहे. आहेत का? हो. हम्म. बघतो मी जाऊन विचारून. बघ तू काय लागा का मला. लगेच ना. हा बरं जेवण होऊ द्या. हम्म. तुम्ही जेवा ना. भाजी घ्या की. हा दे. त्याला भाजी वाट मालकाला भाजी वाट. पोटभर जेवा. हो हो, आपण काय लाजणारा माणूस नाही हो. नाही ना. कसं आहे पाहुणं माहित तुम्हाला आहे एक का? सांगू का मालक, हा आमच्या सूनबाईने जर मुळ्याची भाजी जर बनवली ना, हा मुळ्याची मुळाची अशी ठेसू जाम करती, होय. असं वाटतं किती खावा. जेवा जेवा. बरं का? कोणत्या टाळाला मुळा करू आपण? नाही मला आवडत नाही बरं का मुळा. नाही पण आता असून बाई एवढा भारी बनवती म्हणजे खाऊ बघू चौथ्या मुळ्याची बी कशी आहे ती. बरोबर ना? काय हो मालक तुम्ही. बरं तेवढं पण आपल्या पोराचं बघा बरं का. म्हणजे कसं आहे पाहुणं माहित आहे का, पोरगा आपल्या ऐकण्यात आहे तोपर्यंत एखादं स्थळ चांगलं बघितलेलं बरं. एकदा का परत त्यानं कुठं शान खाल्लं होणार का नाही पंचायत, म्हणून म्हणलं गडबड करा. नाही, काय होतं माहिती मालक, काय? आताच्या पोरावर भरोसा नाही राहिला. हां काय करतील काय नाही, बरं की नाही. हां तेवढं बी. आहे ना, आपणच लोक सावध राहिलं पाहिजे. पण पाहुणं खरंच तुमच्या पोरानं नशीब काढलं बरं का. हे अशी सुगरत एवढी प्रेमळ, हां अशी सून मिळायला आणि तुमच्या पोराला बायको मिळायला बी नशीब लागतं हो. राजा पण मालक आपला राजा कसा आहे, नुसता विरुळा. आता जेवायला ती नाही ना तर मला अनगोड लागेना. म्हणजे घास आता काय, आता तुमच्या आग्रह खातर खायला लागली खरं मी तर. पण राजू नाही पण त्याचा बाप आहे ना. तुम्ही जेवा, जेवा. अहो चालणे घे ना तू वाढून. नाही मालक, तुम्ही जेवण करा, मी करते नंतर. त्यानंतर जेवायचं. किती किती उच्च विचार हा. मोठ्या माणसाचं जेवण झाल्याशिवाय ताटाला हात लावणार नाही. अजिबात नाही. फक्त ते वाढीत राहील. होय ना? तुम्हाला काय काय घ्या. हो का, फोन आला बघा. बोला बोला बोला. हॅलो, अगं यायच लागलो जेवायला. हा बरं काम कर तू, ताट तयार करून घेऊ. आलोच मी, निघालो रानातनं. अगं त्या डीपीचा गोठाळा झालता आज गुरुवार नाही का. हा ते वायर म्हणून आपल्या गावात डीपी जळाय ती काम काढलं मग उशीर झाला. बरं बरं, काय लोणचं? ओके येतो घेऊन, काय टेन्शन. बरं बरं आलो आलो. हा घे वाढून तर घेतो. हा हा हा. प्रेम माहिती माहिती का? बायकोचं प्रेम. हा हा, जेवायला बोलते का? हो हो हो. बरं चला, काय मस्त वाटलं बरं का. असं ना करू ना. हा. पुसून पुसून खावं. एवढं गेलं संध्याकाळी जेवा ना. पाहुणं कसं आहे माहित आहे का, आपण जर लळा लावला पुढच्याला तर ते बी आपल्याला लळा लावणारच की. बायकोला पहिल्यापासून लळाच हो. म्हणजे कुठलं जरी माणूस असलं तरी लळा लावणे हा आमचा म्हणजे स्वभावच म्हणायचं. बायकोचा मान राखायचा, तेव्हा घराच्या बाहेर निघायचं. अरे काय? पाणी दे ना, पाणी दे. मस्त मस्त. हा हा. तुम्हाला देऊ
नाही बस झालं जेवण माझं. चला माझं बी झालं पाहुणं. चला बायको वाट बघत असं तिकडं. आता काय का? चल निघू का मग? होय मला. हात धुतो बाहेर. हा ठेवा सावकाश. तुम्ही जेवण करून घे काय. हो, मला हा, करते. मस्त झालाय स्वयंपाक. जेवण ते आता हो हो बाई जेवण करू ना. हा हा